सर्व उपस्थित साधकांना नमस्कार. समर्थांना वंदन. समर्थबोध परीक्षेसाठी ज्या अभ्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. या सर्वांनी जो मार्ग निवडला आहे म्हणजे संत साहित्याचा अभ्यास करण्याचा, तो मनाला संतोष देणारा आहे. आपल्या सर्वांचं भावी जीवन समृद्ध होणार आहे हे मात्र निश्चित. दासबोध या ग्रंथात जीवनाविषयी प्रतिपादन आहे. समर्थांनी अनेक विषय यात घेतलेले आहेत. या समर्थबोध परीक्षेला आपल्याला दशक 18 समास 6, दशक 19 समास 9, दशक 12 समास 2 एवढा अभ्यासक्रम आहे. यातल्या पहिल्या स्वाध्यायाचं आपण आज चिंतन करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, विवेक विचारे राजकारणे अंतर शृंगारीजे. सर्व साधकांनी प्रथम हा समास उघडून पूर्ण वाचावा. उत्तम पुरुष निरूपणाचा हा समास आहे. माणसाला जसे आपले शरीर शृंगारावे वाटते तसेच त्याने आपले मन विवेकाने आणि चातुर्याने सुशोभित केले पाहिजे, हा या ओवीचा मतितार्थ आहे. हा ग्रंथ नित्यपथदर्शी असा आहे आणि निश्चितच समर्थ स्वरूपही आहे. त्याच्यामुळे लक्षपूर्वक तो समास वाचून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. समर्थ चरित्रामध्ये आपण बघितलं तर अफजल खानाचा एक शिवाजी महाराजांचा आणि भेटण्याकरता जो आला होता अफजल खान, त्यावेळी त्याने जे काही देखावा उभा केला होता, तो देखावा किती निरर्थक ठरला, त्या संदर्भातली ही सगळी ओवी आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण समर्थांनी त्याचा त्या देखाव्याचा सगळा अर्थ जाणून घेऊन त्याचा कसा नायनाट केला. माणूस प्रपंचामध्ये आपल्या वस्त्र शृंगाराने आपल्याला सजवतो, पण हे तेवढंच कामाचं नाहीये. तर उत्तम पुरुष म्हणून समजा जर बघायचं असेल तर आपलं अंतर शृंगारायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी या माणसाचा देह धारण केला आहे त्या प्रत्येकाला जगात काहीतरी कर्म करावंच लागतं. पण ते कर्म असं करावं की ज्याच्यामुळे तो व्यवहार सगळा उत्तम दिसला पाहिजे. काही माणसं अशी जन्माला येतात की ज्यांच्या अंगी मोठे कर्तृत्व असतं. त्यांचा सारा कर्मसंभार हा निस्वार्थीपणाच्या पवित्र पार्श्वभूमीवर उभारलेला असतो. अशी जी माणसं असतात ती ईश्वरी कृपेला पात्र झालेली असतात. बरोबर आहे ना? बहिरंग सुशोभित करताना आतील मन हे शुद्ध कसं राहील हे बघितलं पाहिजे. अंतरी चातुर्य नसेल तर माणूस जगाच्या व्यवहारात भ्रमाला बळी पडतो आणि मग कारण नसताना बेसावध भूमिकेला स्वीकारून स्वतःचा घात करून घेतो. इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की देहाचा अभिमान हा अंतःकरण शुद्धतेपेक्षा श्रेष्ठ नाही. शृंगार हा वस्त्र आभूषणांनी वा वृथा अभिमानाने करावयाचा नसून या पवित्र देहाला विवेक विचार राजकारण समाजकारण इत्यादी साधनांनी समृद्ध करावयाचा आहे. म्हणतो ना आपण की उत्तम कीर्ती हेच खरे भूषण आहे. प्रत्येकाच्या घरात असं लक्षात येईल की लहान जेव्हा मुलगा असतो तेव्हा तो वडिलांचा शर्ट घालून घरभर फिरतो. ते लहानपणी गंमत म्हणून ठीक आहे, पण ती ती योग्यता त्याच्या अंगी असते का? तसेच जो शृंगार या देहावर खऱ्या अर्थाने व्हायला हवा ती योग्यता म्हणजे त्याद्वारे तो कोण आहे हे ओळखता यायला हवे. ती शुद्ध आचार विचारांची ओळख, त्यातून माणूस ओळखला जातो. त्यातून संत आणि ईश्वर आपल्याला ओळखता येतात. पर्यायाने आम्ही तसे वर्तन करतो आहे का
आम्हाला ते सर्व शिकायचं आहे. समर्थ काय म्हणतात? "जाणत्यानी ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे वमन जैसे." हा विवेक आम्हाला या ओवीद्वारे करता आला पाहिजे. काय घ्यायचं आहे, काय सोडायचं आहे, हे आम्ही बघितलंच पाहिजे. तर ही पहिली जी ओवी आहे, ती समास उत्तम पुरुष निरूपणामधली आहे. न्याय, नीती, विवेक, विचार, नाना प्रसंग, परीक्षणे, परांतर, देणे ईश्वराचे. हे सगळं देणं ईश्वराचं आहे. आम्हाला हा जो देह प्राप्त झाला आहे, त्याला आम्हाला सावधपणे हे सगळं समृद्ध करायचं आहे. समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे, देणे ईश्वराचे. आम्हाला त्याच्यासाठी हा देह प्राप्त झालेला आहे. यश, कीर्ती, प्रताप, महिमा, उत्तम गुणाची नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे. उत्तम गुणांना दुसरी उपमा काय देऊ शकतो आपण? आपण आपलं मन इतकं शुद्ध करायला पाहिजे. मग वस्त्र काय, आभूषणं काय, ही सगळी मागे पडतात. पद्मविभूषण, पद्मभूषण जे वितरण झाले, त्याच्यामध्ये जे लोकं आले होते, त्या लोकांना आपण बघितलं असेल. किती साधी राहणी आहे त्या सगळ्यांची. पण कार्य त्यांनी जे केलं, ते अगदी उत्तम प्रकारे केलं आहे आणि त्याच्यामुळेच त्यांचा सगळ्यांचा बहुमान करण्यात आला होता. आता दुसरा प्रश्न जो आहे, तो आहे "धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनाचा असी खटनट अगत्य करी." ही ओवी दशक 19 मधली समास 9 काय म्हणतंय तिथे, की माणूस हा समाजशील प्राणी आहे. कुटुंब ही त्याची ओळख आहे आणि समाजात केवळ आपण चांगला विचार करून चालत नाही, तर समाजातील सर्व घटकातून उत्तम विचार प्रगट व्हायला पाहिजे. असं जेव्हा होतं, तेव्हा आपण भिन्न प्रकृतीचे, भिन्न पातळीवरचे, भिन्न वृत्तीचे, अशा सगळ्या प्रकारची माणसं जेव्हा एका विचाराने जोडू शकू, कारण धर्मरक्षण हे समाजाचं ब्रीद आहे ना. सर्वांना जोडून जेव्हा इप्सित कर्म साध्य करून घेऊ, तेव्हा सर्व स्तरातील लोकं एकत्र या कामाला येतील आणि आपलं जे संघटन आहे, ते संघटन मजबूत राहू शकतं. त्या संघटनेची मजबूती राष्ट्र रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण अशामध्ये सगळे लोक असतात. प्रत्येकालाच वाटतं, की बाबा मी म्हणतोय ते खरं आहे. पण असं म्हणून चालत नाही ना. एकाचा विचार दुसऱ्याला पटेलच असं नाही. तो म्हणतो आहे ते काम आनंदाने करावं, अशी प्रत्येकाची भूमिका असली, तर संघटन मजबुतीकडे जास्त जाईल. निष्कामतेने कर्म करण्याकडे आपली बुद्धी राहील. समाजामध्ये जसे चांगले लोक आहेत, तशी विघातक शक्ती पण आहे. संघटनांना फोडायचं ते काम करत असतील. त्यांना आवर कसा घालायचा? कारण आपल्याला तर आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा पुढे न्यायचाच आहे. आपला जो कोणता माणूस असेल, त्याला एकत्र जळून ठेवायचा आहे. आणि समाजातली जी माणसं आहेत, ती कोण केव्हा कशी कामात येईल हे सांगता यायचं नाही. समर्थांचा महंत कसा असावा हे या समासातून लक्षात येतं. शक्ती, बुद्धी आणि युक्ती यांचा मिलाप सहसा होत नाही. म्हणून शक्तीला शक्तीने, बुद्धीला बुद्धीने, तसेच युक्तीला युक्तीने मात देता येते. आपण म्हणतो ना, काट्याने काटा काढायला पाहिजे बळं. तसं हे इथे आहे. समर्थ तर म्हणतात, की चोराला उपासना करू म्हटले, तर तो तयार होईल का? नाही. तर त्याला भांडारगृहावर नेमा. अभाव ही अपेक्षांची भूक आहे आणि पूर्णता ही अपेक्षांची शून्यता आहे. मागणी आणि पुरवठा याचं गणित इथे लक्षात येतं. मला जे आवडते ते काम जर मिळाले,
तर ते मी नक्की 100% पूर्ण करेन. पण इथे जर गल्लत झाली, तर कार्य पूर्णत्वास जाणार नाही आणि इप्सित साध्य ते काही सहन होऊ स्पष्ट साध्य होऊ शकणार नाही. हा या ओवीचा मतितार्थ आहे. महंताने समाजात कसे वर्तन करावे, हे यातून लक्षात येते. पर्यायाने आपणच समाजात जेव्हा वावरतो, तेव्हा आपण कुणाशी कसे वर्तन करावे, ती सावधता अंगी कशी जोपासावी, हे यातून शिकायला मिळते. कर्मातील सुसूत्रता कशी असावी, तो सिस्टमॅटिक अप्रोच यातून शिकायला मिळतो. समर्थ काय म्हणतात, महायत्नेन सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे, देणे ईश्वराचे. खरे आहे ना? असा हा धटासी थट म्हणून आपण जेव्हा लावतो, कामाला लावतो किंवा त्याच्याशी तसंच वागतो, तेव्हा तो सरळ होतो. अन्यथा नेहमी तो आपल्या विरुद्ध कामाला जाऊन गनिमाला तेव्हा मौका मिळतो. असं होऊ नये. आपलं राष्ट्र, आपलं देश, आपला समाज, आपलं घर, कुटुंब हे सगळं मजबूत राहायचं असेल, तर अशा सगळ्या विघातक शक्तींना कसं नामोहरण करायचं, ते या ओवीतून समोर येत आहे. पुढचा जो प्रश्न आहे, "एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या सेकी प्रारब्धावरी घालती." समास दशक 12 समास 2. प्रत्यय निरूपण. प्रत्येकाला आपली परिस्थिती उत्तम असावी असं वाटतं. पण खरंच तसं असतं का? तसं होतं का? हा प्रश्न महत्वाचा आहे. काही लोकांना वाटतं, की माझ्यात काय कमी आहे बुवा? मी तर प्रश्न बरोबर सोडवले. मग मला मार्क का कमी पडले? नक्की समजून घ्यायचं आहे, की आपला प्रयत्न कुठेतरी कमी पडला असावा. 5 बोटं सारखी कशी राहू शकतात? प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतोच. प्रयत्न योग्य झाले, तर त्याचा प्रत्ययही तसाच येईल. मी प्रयत्न करतो, पण ते योग्य आहेत का? आणि तसं जर झालं नाही, म्हणून मी माझ्या प्रारब्धाला जर कोसत असेल, तर हा उगाचच जो त्रागा करून घ्यायचा आहे आणि दुःखाची छाया ओढवून घ्यायची आहे, हे माझंच नुकसान आहे. परिणामी माझ्या अंगी जे चातुर्य आहे, ते माझ्या कामी येत नाही. अंगी असणारी जी शक्ती आहे, ती वाया जाते. लक्षात घ्या, की समर्थ सतत प्रयत्नांवर भर देतात. समाजात वावरताना सर्वांसोबत चालायचं आहे. केवळ मीच तेवढा उत्तम स्थितीत प्राप्त करेन, असं होत नाही. आणि असं झालं तर बाकी तुझ्यावर तुटून पडतील ना रे. हे कळायला देखील आपल्याला तेवढी बुद्धी व्हावी, असं होत नाही. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं अंतरंग, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही सगळी वेगवेगळी आहे. तसे-तसे प्रयत्न होतात. माणसाच्या वासना वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे प्रारब्ध वेगवेगळं आहे आणि कर्मफळ वेगवेगळं आहे. आपल्या इथे सबका साथ सबका विकास हे जे सूत्र आहे, ते पण लक्षात घ्यावं. कितीही प्रकारची माणसं असली, तरी निस्वार्थीप्रमाणे जेव्हा धर्माचं काम येतं, जेव्हा ईश्वराचं काम येतं, तेव्हा सगळे एक व्हायलाच हवे. असं म्हणून चालणार नाही, की हा दुःखी आहे, मी सुखी, हा हा सुखी आहे, मी दुःखी का? असं होत नाही. प्रपंच नेटका हवा, ते आपल्याला मिळायला हवं, ही अपेक्षा रास्त आहे. पण मनाची चंचलता ते करू देत नाही ना. ते मन स्थिर कसं होईल? त्या स्थिरतेसाठी पारमार्थिक क्रिया आपण काही करतोय का? आपण उपासनेद्वारे मनाला स्थिरता आणतोय का? आपण ती तशी स्थिरता प्राप्त करून घेतोय का? तसं चिंतन करतोय का? हे सगळं या अशा प्रसंगांना ओळखण्याचं जे कसब आहे, ते माणसाला कधी येईल? विद्या माणूस खूप शिकला, पण त्याचा वापर तर करता आला पाहिजे ना. उपभोग घेता आला पाहिजे.
केवळ देवा माझ्यावर कृपा कर असं म्हणून चालणार नाही. प्रयत्न करायलाच पाहिजे. समाजात किती आपले जे प्रयत्न आहे ते समाजातील भेद न दिसता अभेद दृष्टीने दिसायला हवे. आपल्याला हवे ते करावेसे वाटेल यात कुठेही कमी पडणार नाही. कर्माची शुद्धता हेच प्रारब्धाचे बळ आहे. समर्थ म्हणतात, "सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधीजे ना पदा नित्य नेमे." विवेकाच्या कक्षेत अशी एकही गोष्ट नाही, की जी योग्य प्रयत्नांनी आपल्याला मिळवता येईल. असं होऊ शकत नाही. आपण तर म्हणतो, "प्रयत्ने वाळूचे, कण रगडिता तेलही गळे." आपल्याला ते सुद्धा करता आलं पाहिजे. कोणत्याही समाजामध्ये सामान्य माणूस वासनाप्रधान असतो. सांसारिक माणसाला आपली प्रापंचिक परिस्थिती उत्तम असावी असे मनापासून वाटतेच. पण माणूस जर योग्य दिशेने प्रयत्न करील, तर त्यास प्रपंचामध्ये सहसा काहीच कमी पडत नाही. हा अचूक यत्न कोणता त्याचे वर्णन या ओळीद्वारे या प्रत्ययनिरूपणात समर्थाने केलेले आहे, असं आपल्याला दिसतं. आता चौथा जो प्रश्न आहे, तो आहे वन्ही तो चेतवावा. इथे वन्ही म्हणजे तसं बघितलं तर अग्नी. पण समर्थांना अपेक्षित आहे तो शब्द आहे प्रेरणा. अग्नीची उपमा समर्थांनी विवेकासाठी वापरलेली आहे. प्रत्येकामध्ये अशी काहीतरी सुप्त शक्ती असते, विद्यमान असते आणि विवेक बुद्धीला हळूवार फुंकर मारली, की माणसामध्ये वृथा अहंकाराखाली दबलेला हा विवेक जागृत होतो. बघा, पुन्हा समर्थ इथे प्रयत्नांवर भर देत आहेत. विवेक हरवलेला माणूस उगाच वादविवादात फसत जातो आणि नको ते कर्म त्याच्या हातून घडत जाते. योग्य त्या कार्यासाठी प्रेरणेची गरज आहे. ती प्रेरणा, ती समर्थ शक्ती माणसाला विवेकाच्या जागृतीतून प्राप्त होते. विवेक म्हणजे काय? काय करायचं आहे? सार काय, असार काय? काय करायला हवं मला? ईश्वरी कार्य करण्यासाठी मी काही करतोय का? माझं काम हे निस्वार्थीपणे होतंय का? कर्म करणे म्हणजे त्यात झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाणारा माणूस हा कधीच मागे बघत नाही. चांगले काम जे आहे, ते चुका दुरुस्त करूनच पुढे-पुढे जात राहतो. अशा माणसाच्या मनात आळसाला स्थान सुद्धा राहत नाही. तो माणूस प्रयत्नांना चिकटून राहतो. समर्थ म्हणतात, "आळस सुख वाटे ते, दुःख ब्रह्मांड भोगवी." जर निष्काम कर्म केले नाही, तर माणसाला आळस गिळंकृत करतो. पण प्रयत्न केले, तर केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ना. ती सुरुवात आपल्याला करायची आहे. ती प्रेरणा कुठून घ्यायची? त्यासाठी हे संत साहित्य जे आहे, संत चरित्र आहे, त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपण म्हटलं, की समर्थ साहित्याच्या परीक्षा देता का? असं कोणाला म्हटलं, तर त्यांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया बघण्यासारख्या असतात. अध्यात्म किंवा परमार्थ असं आजकालच्या जे पिढी आहे, त्यांना त्या नकोशा होतात. असं करून चालत नाही. कारण पुढे असा काहीतरी काळ येतोच, की आपल्याला याचाच आधार घ्यायचा असतो. ती प्रेरणा आधीपासून जेव्हा मिळेल, तेव्हा आमचं मन तसं स्वीकार करण्यासाठी तयार राहील. समर्थ म्हणतात, "जया नावडे नाम त्या येम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची." शेवटी त्या सगळ्याच्या वाट्याला नरक येतो. काय उद्देश आहे त्यांच्या जगण्याचा? आम्ही इथे समजून घेतलं पाहिजे, की चांगलं काम करण्यासाठी जी चांगली प्रेरणा आहे, ती ज्या क्षणी आम्हाला मिळत राहील, त्यासाठी जो अभ्यास करण्याची आमची तयारी असली पाहिजे. त्यासाठी आम्ही तयार असलो पाहिजे.
अचूक यत्न आम्हाला करता आले पाहिजे. ते जाणून घेण्यासाठी त्या संत चरित्रामधील त्या कथा आम्ही वाचल्या पाहिजे. सावधपण म्हणजे नेमकं काय? आपल्या आजूबाजूला जे घटना घडत असतात, त्या त्यातून आम्ही काय शिकतो आहे? तिथे आमचा विवेक जागृत आहे का? त्या राक्षसी वृत्तींना आम्हाला संपवायचं आहे. आम्ही ते कसं संपवू? त्या सगळ्यासाठी प्रयत्न आहे, ती प्रेरणा आहे, त्याचा अभ्यास आपला व्हायला हवा. आणि जे यशस्वी लोकं आजपर्यंत झालेले आहेत, त्यांच्या मनात किती दाट श्रद्धा असते, दृढ श्रद्धा असते. त्यांचं कर्तव्य, ध्येय, उपासना ह्या किती सक्षम असतात. या सगळ्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण त्यांचे प्रयत्नही तसेच असतात. समर्थ म्हणतात, "यत्न तो देव जाणावा." अहो, त्याला देव म्हटलेला आहे प्रयत्नाला. आणि म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर प्राप्त होणं फार काही कठीण नाही. थोडक्यात या ओवीचा असा हा संदर्भ आहे. पुढचा जो प्रश्न आहे, तो आहे शिवरायांच्या गुणवैभवाचे वर्णन समर्थांनी कसे केले? इथे समर्थांनी राजा किंवा नेता कसा असावा, यासाठी काही विशेषणं जी आहे ती वापरलेली आहे. तिचा या पत्रातून आपला हे सगळं बघायचं आहे, की याच्यात जी विशेषणं लिहिली आहेत त्याचा उल्लेख करायचा आहे. निश्चयाचा महामेरू. निश्चय म्हणजे काय? दृढ, दृढ विश्वास, दृढ श्रद्धा असलेला. अगदी मेरू पर्वतासारखा. शिवाजी महाराजांचं गुणवैभव. बहुत जनासी आधारू. केवळ तो राजाच नाही, तर सगळ्या लोकांना असा आधार वाटेल असा आहे तो. अखंड स्थितीचा निर्धारू. कशीही स्थिती येऊ द्या, तो तसा सक्षम असायला हवा. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून हे सगळं आपल्याला दिसतं. राजाचा मनोनिग्रह कसा पक्का हवा. कोणत्याही प्रसंगात मनस्थिती विचलित होता कामा नये. सर्व स्तरातील लोकांना त्याचा आधार वाटला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, की हा आपला राजा आहे. हे राज्य आपलं आहे. हे श्रींचं राज्य आहे. आणि यासाठी त्याचे आधारस्थान कोणते असावे? यशस्वी, कर्मयोगी, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सुशील, धीर, उदात्त, शूर, सावध असा राजा आपल्याला हवा आहे. असे ते शिवाजी राजे त्यांच्या या सगळ्या याच्यातून आपल्याला या काव्यातून आपल्याला बघायला मिळतं. नरपती, हयपती, गजपती, गडपती काय काय होतं त्यांच्याजवळ. सगळ्याची संपन्नता होती. माणसं कशी जोडली होती. घोडदळ किती अफाट होतं. हत्ती होते, गड किल्ले होते. असे हे छत्रपती. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत. राष्ट्र रक्षणासाठी हा असा राजा किती निस्वार्थ मनाने केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाचा ठरला. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. सगळ्यांचं पालन करायचं आहे. आपल्या वैयक्तिक आशा आकांक्षापेक्षा राष्ट्र महत्वाचं आहे. तसे त्याला जपता आलं पाहिजे. हे आपल्याला त्याच्यातून शिकायचं आहे. आपले स्वसामर्थ्य सदैव समृद्ध ठेवलं पाहिजे. आपल्या समोर जे कोणती गरीब माणूस येतो, त्याच्यासाठी आपल्याला झटलं पाहिजे. त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्याच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे. आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धाक वाटावा असा राजा आपल्याला पाहिजे.
असं नेतृत्व आपल्याला पाहिजे. दुष्टांचा संहार करणारा आणि असं वर्तन करणारा, की धर्माची पूर्ण महाराष्ट्र धर्म जो आहे, त्याचा जो धाक आहे, तो सगळ्यांना वाटला पाहिजे. कोणताही शत्रू भयभीत झाला पाहिजे. परंतु त्या राष्ट्रातील जे लोकं आहेत, त्यांना हा आपला राजा वाटला पाहिजे. अशा राजाची ही सगळी वर्णनं याच्यात केलेली आहे. ते आपल्याला पूर्ण वाचायचं आहे आणि तसे-तसे जे आहेत, ते गुण इथे लिहायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आहे समर्थांनी संभाजी राजांना केलेला कोणता उपदेश? तर एक संभाजी राजांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राद्वारे श्री समर्थ आदर्श लोकनेता कसा असावा, ते इथे सांगत आहेत. समाजकारण, राजकारण यात सावधानता महत्वाची आहे. आपलं मनोधैर्य खचून जाणार नाही आणि त्या छोट्या-छोट्या गोष्टींनी आपल्याला क्रोध येणार नाही. आपण सावध असलं पाहिजे. नाहीतर षड्रिपू आपल्या अंगावर चढतील आणि आपणच आपल्याला सावरू शकलो नाही, तर देश काय सावरू शकणार आहे? ती खिन्नता मनात यायला नको. म्हणजे मनात अनावश्यक असं खूप काही साचून राहिलं, तर तसा आपण काम करू शकत नाही. काय म्हणतात? "पाटवणी तुंब निघेना, तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे." छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राष्ट्र उभं केलं, त्यांच्यानंतर जो कार्यभार संभाजीराजांना मिळाला, तो सांभाळताना काही गल्लत होऊ नये. संभाजीराजांनी समय प्रसंग ओळखून निपटून काढावं. सगळ्यांची राजी राखावी आणि मनात कोणताही किंतु ठेवू नये. असा जर किंतु राहिला, तर जसं पाणी एका जागी तुंबून राहिलं, तर ते त्याच्यावर शेवाळ जमतं. त्याच्यात किडे होतात. सज्जनांनी असं राहू नये. मन कसं स्वच्छ असावं. शिवाजी राजांनी जे कमावलं होतं, त्याचे उत्तराधिकारी म्हणून संभाजीराजे आले होते. हे योग्य पद्धतीने जर सांभाळलं नाही, तर मग गनिमांना तुम्ही जर मौका देत आहात. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा फायदा, असं हे त्यांना शत्रूला फायदेशीर होईल. असं होऊ नये. म्हणूनच राजांनी असं काही कोणत्याही गोष्टी करू नये. आहे तितुके जतन करावे. पुढे अनेक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे-तिकडे. आपल्याला लोकं सांभाळून ठेवायची आहेत. सगळे लोकं असतात, वेगवेगळ्या विचारांचे असतात. त्या सगळ्यांना धरून ठेवायचं आहे. इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. शिवराजास आठवावे. त्यांना आठवावं, त्यांचं कीर्ती आठवावी, त्यांचा पराक्रम आठवावा आणि त्याच्यानुसार आपलं काम ठेवावं. असं हे संभाजी राजांना याच्यातून पत्रातून मुख्य संदेश दिला होता. या पुढचा जो प्रश्न आहे, तो समर्थांनी सांगितलेला राजधर्म. ही छोटी-छोटी काव्य शृंखला आहे. राजधर्म, क्षात्रधर्म, सेवक धर्म. राजधर्मामध्ये काय म्हणतायत? राजधर्म आपण कसा पाळावा, की स्वराज्याचे सुराज्य होईल, याबाबत सूचना, उपदेश केलेले आहे. एक-एक ओवी वाचत गेली, की लक्षात येतं, की ती सूक्ष्म अभ्यास करून समर्थांनी
राजधर्म टिकवण्यासाठी मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. आणि प्रपंचामध्ये सुद्धा काही साधायचे असेल, तर या धर्माच्या संगतीने आपण योग्य सुसूत्र असं काही प्राप्त करू शकतो. राजा आणि लोकनेत्यांनी सावधपणा, दीर्घ प्रयत्न, मनुष्य ओळखण्याची दृष्टी, योग्य ते कामाचे वाटप, कार्यकर्ता कसा ओळखून बघावा, त्याला कसं कार्य लावावं, प्रत्येकाला राजी राखत कार्य कसं द्यावं, न्यायसंगत कर्म कसं करावं, मर्यादा न ओलांडता कार्यसिद्धीस कसं न्यावं, संकटकाळी उत्साह गाळून न टाकता धैर्याने तोंड कसं द्यावं, हे सगळं इथे बघायचं आहे. आणि या सगळ्या ओव्यांमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. एक-एक ओवी वाचत जायची आणि त्याच्यानुसार लिहीत जायचं आहे. इथे एक छानसा दृष्टांत दिलेला आहे. वाघ जेव्हा धावून येतो, तेव्हा मेंढ्या इकडे-तिकडे पळून जातात. पण जर अहंकारी रेडा असेल, तर तो विचार करतो, की हा वाघ काय मला मारू शकणार नाही आणि तो स्वतःचा घात करून घेतो. तेव्हा असा वृथा अहंकार मनामध्ये ठेवू नये. देखोनी व्याघ्राच्या चपेटा मेंढरे पळती 12 वाटा, मस्त जो तो रेडा मोठा काय करावा? असा अहंकार ठेवून राजधर्म करता येणार नाही. निस्वार्थी भूमिका हवी. ईश्वरी कार्य आहे. ते बघून राष्ट्र निर्माणाकडे आपल्याला आपली कार्यवृत्ती ठेवावी लागेल. पुढचं क्षात्र धर्म आहे. क्षत्रियाने कसं असावे ते यात सांगितलं आहे. राष्ट्र निर्माणामध्ये भीतीला स्थान नाही. माझा जीव गेला असं जर सैनिकांनी म्हटले, तर कसं होईल? सीमारक्षण होऊ शकणार नाही. राष्ट्राचे नुकसान होईल. राष्ट्र संकटात येईल. तेव्हा संकटात धैर्य न सोडता मारता मारता मरावे हा खरा क्षात्र धर्म इथे असं समर्थ म्हणतात. हो, असा मृत्यू म्हणजे योग्य गतीच प्राप्त होणे. म्हणजे काय की एका अर्थाने असं सूचित केलं आहे, की आपला धर्म न सोडता आपण आपले कर्म केले पाहिजे. म्हणजे आपल्याला जी चांगली गती प्राप्त होईल, त्या गतीने जो पुन्हा जन्म मिळेल, त्या जन्मात आपण यापेक्षाही चांगलं कार्य प्राप्त करू शकतो. स्वधर्मासाठी आवश्यक त्या सर्व सूचना समर्थांनी इथे केलेल्या आहेत. या विरुद्ध कोणतंही काम आपल्या हातून होऊ नये. मराठा तितुका मिळवावा, आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा, ये विषयी न करता तकवा पूर्वच असती. असं काम आपलं झालं पाहिजे, की सगळा मराठा एकत्र झाला पाहिजे, आपला महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक का बुडवावा धर्म स्थापनेसाठी. हा विवेक विचार इथे करायचा आहे. ईश्वरी ताकद आपल्या पाठीशी आहे. फक्त प्रयत्न कमी पडतात. ते प्रयत्न जर चांगले राहिले, तर निश्चितच आपण क्षात्र धर्माचं चांगलं पालन करू शकू आणि आपलं राष्ट्र आपल्याला जे मिळालेलं आहे, ते कायम ठेवू शकू. ते ईश्वरी कार्य पूर्ण करू शकू. पुढचा जो प्रश्न आहे तो सेवक धर्म. सेवक धर्मामध्ये 2 समास 1 आणि समास 2 दोन्ही दिलेले आहेत. यामध्ये समर्थांनी सांगितलेला सेवक धर्म कोणता? जो आपुले हित न करी तो आपुला आपण वैरी. येथे काही कोणावरी शब्द नाही. सेवकाने कसं असायला पाहिजे? त्याचं वर्णन समर्थ इथे करतायत.
आपलं हित काय? आपला मालक कोण आहे? की आपणच मालक झालो आहोत? हे इथे आपल्याला बघायचं आहे. कार्य करिता काही न मागे, तयाची चिंता प्रभूस लागे. ऐसे जाणून विवेक जागे म्हणजे बरे. तो विवेक जागृत असायला पाहिजे. आपल्या सगळ्या कार्याची चिंता ही प्रभूला आहेच. आपण श्रेष्ठांच्या मनातून का उतरावं? आपण तसं कार्य करू नये. आपला स्वार्थ बघू नये. स्वामींनी जे जे बोलावे ते सेवकी प्रतिष्ठावे. वेळ चुकविनी बोलावे विनीत होऊनी. स्वामी जे काय सांगतील ते काम आपल्याला प्रतिष्ठा समजून करायचं आहे. सेवा म्हणून करायचं आहे. उगीच आपला शहाणपण किंवा मूर्खपण आपलं त्यांच्यासमोर वागवायचं नाहीये. आणि असं करून आपण कोणाला हे करतोय? स्वतःचाच घात करून घेतोय. कळेल तरी सांगू नये, वडिलासी बुद्धी शिकवू नये. नेणेपणाची उपाय विवेकी करावा. कुठेही आपल्याला काही मुद्दा असा वाटला, की इथे काहीतरी हे आहे. पण ते काय कसं बोलायचं आहे? कुणासमोर बोलायचं आहे? कधी बोलायचं आहे? वेळ काय? काळ काय? या सगळ्यांचा विवेक कोण करेल? त्या सगळ्यांची सूचकताच सेवकाजवळ असली पाहिजे. समय पाहुनी वर्तावे विवेकी पुरुषे. आधी निश्चय करीतो, मग उगीची पुसतो. इतका विचार करीतो शहाणा कैसा. हे सगळं जे आहे ते सेवकांनी कसं राहावं? त्याचं नेमकं काम काय? ते या सगळ्या ह्याच्यात दिलेलं आहे. सेवकाचे मुख्य वर्म काही नसावे कृत्रिम. कृत्रिम केलिया संभ्रम कैसा पुढे. कोणताही संभ्रम आपल्या कामामुळे उपस्थित व्हायला नको. आपलं काम कसं शुद्ध असलं पाहिजे. स्वामीच्या आज्ञेप्रमाणे असले पाहिजे. आज्ञेप्रमाणे असता बहुत वाटे चिंता. आपले इच्छिता वर्तता बरे वाटे. आपण ते तसं सांगायला पाहिजे, की आपला ही आज्ञा आम्हाला पाळायची आहे. आम्हाला याचं असं वाटतंय. आपले अवगुण लपवी, श्रेष्ठापुढे जाणीव दावी, धीटपणाने दटावी कोणी एकासी. समर्थांनी या काव्यामध्ये फार छान सेवकाचे धर्म कसा असावा ते लिहिलेलं आहे. ते पूर्ण वाचायचं आहे आणि आपण आपल्या शब्दांमध्ये ती मांडणी करायची आहे. पुढची जी आहे तो ध्यानी मनी म्हणजे आनंदवन भुवनीवरचा तो प्रश्न आहे. समर्थांना ध्यानी मनी स्वप्नी एकच ध्यास लागला होता. तो आनंद वनभुवनात कसा व्यक्त झाला आहे? स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे. हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवनी. आपण अगदी सुरुवातीलाच बघितले की समर्थ साहित्य हे आपले जीवन कृतार्थ करणारे आहे. तसे प्रयत्न आपल्याला करणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात म्हणा किंवा जन्मोजन्मीच्या जीवनात म्हणा, सुख-दुःख हे आपल्या वाटेला येतेच. पण मग असं असता हे संपेल कधी? हा फेरा संपेल कधी? आणि इतकं जाणू शकणाऱ्या या जाणत्याला हे फेरे संपवता येतील का? सुख-दुःखांच्या पलीकडे जाता येईल का? याचे मार्मिक चिंतन या काव्याद्वारे समर्थांनी केले आहे. जन्म-दुःखे जरा दुःखे म्हणजे काय? हे नेहमीचं दुःख आहे. हे नित्य दुःखे पुन्हा-पुन्हा येतच राहणार आहे. संसार त्यागणे जाणे पुन्हा-पुन्हा येत पुन्हा-पुन्हा जायचं आहे. पण हे फेरे कसे संपवायचे? त्याच्याकरता कोणता मार्ग करायचा? कोणता मार्ग अवलंबवायचा? कोणता विवेक आपण ठेवायचा आहे? ते सगळं बघायचं आहे. वैराग्य आपण कसं ठेवायला पाहिजे? प्रपंचासोबत परमार्थ कसा व्यवस्थित करायला पाहिजे? ते इथे समजून घेतलं पाहिजे. मनात अनेक विचार येतात, जातात. ते दृढ कसे होतील? कार्यात कसे लागतील? अद्वैत सिद्धांताच्या दृष्टीने ते प्राप्त कसे करता येतील? त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? आणि मग या सगळ्या
प्रयत्नातून दृढ विश्वास प्राप्त करून आपण मूळ आनंदवन भुवनात आपल्याला कसं जाता येईल, हे इथे आपल्याला बघायचं आहे. काव्य मोठं असेल, पण त्यातली पहिली ओवी आणि शेवटची ओवी वाचली, की आपल्याला हे सगळं लक्षात येतं, की ते वैराग्य आपल्या अंगी यायला हवं. समर्थांनी जे महाराष्ट्राबद्दल आपल्या सुलतानी आणि अस्मानी जी काही राजवट होती त्याच्या विरुद्ध शिवाजी महाराजांना जी मदत केली आणि हे आनंदवन भुवन प्रत्यक्षात कसं उतरलं, त्याचा हा सगळा आढावा याच्यात घेतलेला आहे. त्या संदर्भांनी ती काव्य वाचायचं आहे आणि आपल्याला इथे लिहायचं आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. आपण 10ही प्रश्नांचं हे विवरण थोडक्यात बघितलेलं आहे. कोणाला काही प्रश्न आहेत का? प्रज्ञाताई? यासाठी काही पुस्तकं वेगळी वापरावी लागतील का? संदर्भ घ्यावा लागेल का काही पुस्तकांचा? नाही. आपल्याला जे पुस्तक मिळालेलं आहे, समर्थबोध पुस्तक आहे, त्याच्यातच हे काव्य दिलेले आहेत आणि दासबोध ग्रंथ. बर. म्हणजे दुसरी अजून पुस्तकाची गरज नाहीये काहीच? वेगळ्या पुस्तकांची गरज नाही आहे. कारण दासबोधातली दशक 18, दशक 19 आणि दशक 12 यातले फक्त एक समाजच घेतलेला आहे. आणि जे काव्य आहे त्याच्यातली तिन्ही त्या पुस्तकात दिलेलीच आहेत. त्याच्यामुळे वेगळं हे पुस्तक घ्यायची गरज नाहीये. अच्छा, ठीक आहे, चालेल. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे? अर्थाची पुस्तकं आपण आहेत. आनंदवन भुवनीचं आपण पुस्तक छापलेलं आहे, तेही प्रत्येकाजवळ असेलच. ते आहेत का सगळ्यांच्या जवळ? नाही, कुठलं आहे आनंदवन भुवनचं पुस्तक दुसरं? नागपूर विभागानं एक आनंदवन भुवनीचं अर्थाचं एक पुस्तक छापलेलं आहे. नाव काय आणि कुठे मिळेल ते? नागपूरच्या कार्यालयात मिळेल आपल्याला. तुम्ही कुठे राहता? नाही, मी औरंगाबादहून बोलते, छत्रपती संभाजीनगर. अच्छा. मग प्रशांत दातार आहे, यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. त्यांच्याजवळ ही पुस्तकं आहेत. त्यांचा नंबर सांगता येईल का काही? आपल्या ग्रुपवर आहेत. आहे का? बरं. प्रशांत दातार. बरं, ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. मला हे विचारायचं होतं की 10 मार्कांसाठी किती लिहिणं अपेक्षित आहे? 1.5 ते 2 पानं पुष्कळ झालेत. अच्छा, तेच म्हणजे कारण त्याच्यापेक्षा जास्ती नाही, खूप जास्त लिहून काही नाही. आपल्याला मुख्य जो अर्थ आहे त्याच्याशी आपण बांधील राहायचं आहे आणि त्या अर्थानेच लिहायचं आहे. बरं. धन्यवाद. आपण लिहितो याच्यापेक्षा काय लिहितो हे महत्वाचं आहे. हो. नुसतंच इथे सापडलं ते लिहा, तिथे सापडलं ते लिहा असं न करता ते सगळं वाचायचं, समजून घ्यायचं आणि आपल्या शब्दामध्ये 1.5 ते 2 पानांमध्ये मांडायचं. चालेल. याच्यामध्ये बोध घ्यावा लागतो का? प्रश्नाच्या शेवटी आपल्याला काय बोध झालाय ते? म्हणजे तुम्हाला काय समजलं आहे तसं तुम्ही लिहू शकता की या प्रश्नातून मला हे बोध प्राप्त झाला. बरं. आणखीन काही? तुमचा हा नागपूरचा ग्रुप आहे का? हो. बर. नाव नागपूर आहे, पण सगळं छत्तीसगड पासून सगळे ग्रुप मध्ये आहेत. सगळे जोडले गेले. चालेल. म्हणजे हे फार चांगला उपक्रम केला हा. म्हणजे आम्हाला निदान कळलं तरी काय लिहायचंय काय नाही ते.
आणि असं रेकॉर्डिंग टाकतो आम्ही 2 दिवसांनी. हो का? बर बर बर. हं, हं. त्याचं समजून घ्या आणि मग लिहा. हो हो हो. ते 2 चालेल. दिवसांनी रेकॉर्डिंग पण आपल्या ग्रुपवर राहील. तर ते आपल्याला सेव्ह करून ठेवायचं हा आणि मध्ये जी काही माहिती टाकल्या जाईल ग्रुपवर, ती पण हा. आपण सेव्ह करून ठेवायची कुठेतरी आपल्या ह्याच्यामध्ये. हो बर. इतर काही मेसेज टाकण्यापेक्षा अभ्यासाचे हा फक्त मेसेज ग्रुपवर टाकायचे. हा